नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण अध्याय 3 मधील 119 ते 133 या ओव्यांच्या सहवासात जाऊया. मागील 101 ते 118 ओव्यांमध्ये माऊलींनी स्वधर्म रूपी यज्ञाचं अनुष्ठान करताना कुठली प्रिन्सिपल्स सांभाळावी, कुठल्या नियमांना धरून आपल्या स्वधर्माची वाटचाल करावी, ह्याविषयी अगदी मोजकेच जणू काही मूठभर गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. त्या लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात, अग्नीची सेवा करणं आवश्यक आहे. अग्नी म्हणजे तेजतत्व. अशा वेळी होम, यज्ञ, परमेश्वरी तत्वासाठी दिवा लावणं, तिथपासून एखाद्याच्या आयुष्यामध्ये अंधकार आला असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवून उजेडात आणणं, ही सुद्धा अग्निसेवाच. त्याचबरोबर आपल्याला ज्या मंडळींकडून मदत मिळते, सहाय्य मिळतं, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपल्याला कोणी उपयोगी पडतं, तर त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून आपल्याला जमेल त्याप्रमाणे यथोचित आपणही काही मदत करणं हे अत्यंत आवश्यक असतं. विद्वान, शिक्षक, गुरुजन यांची सेवा करणं, जमेल त्याप्रमाणे त्यांची काळजी घेणं हेही आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर भोजन देणं अर्थात अन्नदान करणं हेही आवश्यक असतं. अशी काही मोजकीच पण महत्त्वाची प्रिन्सिपल्स जी स्वधर्माला धरून आहेत ती ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितली आहेत. माऊली, आपण ती लक्षात ठेवून वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये या गोष्टी अंतर्भूत करून आपण सर्वजण स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान करू. चला तर आता पुढच्या 119 ते 133 ओव्यांच्या सहवासात जाऊया. आता ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, ह्या स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान सांभाळताना तुम्हाला ज्या मोजक्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्ही सर्व पापांपासून मुक्त व्हाल, अर्थात सर्व दोषांपासून मुक्त व्हाल. आणि हे दोष म्हणजे कुठले हो माऊली? तर ज्याचा आपल्याला त्रास होतो. अस्वस्थता, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, ज्या कुठल्या कारणामुळे शारीरिक, मानसिक, वाचिक पातळीवर आपलं स्वास्थ्य नष्ट होईल ते पाप. आणि हे नियम न पाळता जे केवळ स्वतःच्या भोगाकरिता स्वार्थाने विचार करून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचं सेवन करतात, अर्थात उपभोग घेतात, ती मंडळी मात्र पापी होतात, अर्थात पापच खातात, म्हणजेच दोषच खातात आणि दोषांचं जणू काही ते घर बनतात. हा संदेश ज्ञानोबाराय आपल्याला देत आहेत. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी, जो असतिये समृद्धी विनियोगू करी. अर्थात अर्जुना, ज्या कोणाला विहित कर्म करताना निष्काम बुद्धी प्राप्त झाली. माऊली, हा निष्काम शब्द थोडा टेक्निकल आणि अवघड वाटेल, पण त्याचा भावार्थ लक्षात घेतला तर थोडक्यात म्हटलं तर स्वार्थी बुद्धीचा त्याग करून स्वतःपुरता विचार न करता जो आपलं विहित कर्म करताना प्राप्त झालेल्या संपत्तीचा यथायोग्यपणे विनियोग करतो. यथायोग्यपणे विनियोग करणं म्हणजे काय? तर आपले गुरुजन, शिक्षक, आपले स्वजन, आपण ज्या ठिकाणी राहतो ती आजूबाजूची मंडळी, अग्नी, तेज, प्रकाश, विद्वज्जन, शिक्षक यांची जो सेवा करतो
यांच्या जो उपयोगी पडतो आणि त्यानंतर त्याच्याकडे जे काही उरते त्या उरलेल्या संपत्तीचा, सुखसंपत्तीचा जो आपल्या कुटुंबाबरोबर आनंद घेतो, त्याचा विनियोग करतो, ज्ञानोबाराय म्हणतात त्याला कुठलाही दोष लागत नाही. त्याला कुठलाही दोष लागत नाही. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असतिये समृद्धी विनियोगू करी. ते सुखे आपुले घरी कुटुंबेंसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. कल्मशाते म्हणजे दोषांचं निवारण करतो. आणि काय निवारण करतो? ते भोग्यची. अशा प्रकारे सेवा करून उरलेल्या धनसंपत्तीचा आपल्या कुटुंबाबरोबर जो उपभोग घेतो, त्या उपभोगण्यामध्येच तो आनंद, उपभोगण्यामध्येच तो आनंदच सर्व दोषांचं हरण करतो. अशा प्रकारे आपल्या स्वधर्मरूपी कर्मातून त्याचं आचरण केल्यावरच आपले दोष नाहीसे होतात. ज्ञानोबाराय एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अधि जयापरी महारोगी अमृत सिद्धी. अमृताचं सेवन केल्यानंतर ज्याप्रमाणे महारोग सुद्धा नाहीसा होतो, त्याप्रमाणे सर्व प्रकारे स्वधर्माचं पालन करताना जो सेवावृत्तीने वागतो आणि मग उरलेल्या गोष्टींचा उपभोग घेतो, त्याला सर्व दोष सोडून जातात. सर्व पापे त्याच्यापासनं दूर पळून जातात. हे फार मोठं आश्वासन, हा फार मोठा दृष्टांत आणि मार्गदर्शन ज्ञानोबारायांनी आपल्याला केलेलं आहे. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेंची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेंसी. अर्थात माऊली म्हणतात स्वधर्माला सोडून आपण भलत्याच रीतीने वागू नये. काही वेळा आपल्याला फुशारकीने वागण्याची खूप खुमखुमी येते. ज्ञानोबाराय म्हणतात उगीच फुशारकी दाखवायला जाऊ नये. स्वधर्माचं आचरण करताना त्या मर्यादेत राहावं. त्या मर्यादेत राहून फुशारकी मारायला हरकत नाही, पण जे आपल्या आवाक्यातलं नाही त्याची फुशारकी मारू नये. स्वधर्माच्या मर्यादेमध्येच राहावं आणि स्वधर्मातच सगळ्या गोष्टी खर्च कराव्यात, त्याचा विनियोग करावा आणि उरलेल त्या गोष्टींचा आनंदाने उपभोग घ्यावा. त्यातून सुद्धा आपण मुक्त अवस्थेलाच जातो. आता ह्याच्या बरोबर जे उलट विरुद्ध भूमिकेत असतात, जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. ज्ञानोबाराय म्हणतात जे आपण म्हणजे आपला देहच असं समजून या देहाला विषयांचे भोग चढवतात आणि ते विषयांचे भोग चढवताना ज्या कुठल्या गोष्टींचा ते उपयोग करतात त्याचा उल्लेख माऊली आता अन्न म्हणून करतायत, साधन संपत्ती म्हणून करतायत. ते भोग आपली जशी रुची आहे त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना ते भोग चढवतात. वेगवेगळ्या गोष्टींच्या साधनांच्या साह्याने पाक म्हणजे अन्न बनवतात. थोडक्यात इंद्रियांना ज्या विषयांची रुची ते विषय त्याला खायला घालतात. माऊली म्हणतात ते खात नाहीत तर ते पापच खातात, ते दोषांचं सेवन करतात. अशा प्रकारे ज्ञानोबाराय साधकांना सावध करतायत. हे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदी पुरुषी. ही फार मोठी कल्पना आपल्या समोर ज्ञानोबारायांनी मांडलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्या कर्माच्या साह्याने जी काही साधन संपत्ती तुमच्या जवळ जमा होते
त्या साधन संपत्तीचा जो काही आपण भोग घेतो, जो भोग लावतो, ते सर्व अन्नच आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांना ते आपण खायलाच घालतो आणि जणू काही ही साधन सामुग्री म्हणजे यज्ञातल्या सामुग्रीसारखीच आहे, जी सर्व अग्निदेवतेच्या मुखात भस्म होऊन जाते. तशी आपण जमवलेली सुद्धा साधन सामुग्री भस्म होऊन जात असते. म्हणजेच आपल्याकडून सुद्धा अखंड यज्ञ घडतोय हे समजून घेऊन आपल्याला मिळणारी साधन सामुग्री जो परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. म्हणून या साधन संपत्तीला सामान्य अन्न म्हणू नये. परमेश्वराने आपल्याला त्याचा योग्य विनियोग करून त्याच्या चरणी अर्पण करण्यासाठीच ही साधन संपत्ती दिलेली आहे. वेगवेगळ्या गोष्टींचे जे विषय, ते विषय तृप्त करण्यासाठी ज्या साधनांचा आपण विनियोग करतो ते म्हणजे अन्न. तो भोग परमेश्वराला चढवायचा. जिही यज्ञू सिद्धी जाये, परेशा म्हणजे परमात्म्याला तोषू होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणोनिया. ज्ञानोबाराय म्हणतायत, ह्या साधन संपत्तीला, ह्या अन्नाला सामान्य अन्न समजू नका. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. या ओवीतून ज्ञानोबाराय आपल्याला अन्नाचं महत्व सांगतायत. या जीवनाला मूळ कारण अन्न आहे आणि म्हणूनच अन्न हे परब्रह्म स्वरूप आहे. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्म रूप जाण. हा आदर दाखवून आपण दरवेळी अन्नाचं सेवन केलं पाहिजे. परमेश्वराचा प्रसाद म्हणून ते आपल्याला मिळालंय, कारण आपलं जीवन चालावं म्हणून परमेश्वराने ती योजना केलेली आहे. परमेश्वराचे शतशः आभार मानावेत आणि या अन्नाचं सेवन करावं. परब्रह्म स्वरूप आहे हे मानून सेवन करावं, आनंद घ्यावा. ज्ञानोबाराय यांची ही शिकवण माऊली आपण सर्वजण ध्यानात ठेवू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.